नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. असं ट्रान्सजेंडरची कम्युनिटी त्याच्या पहिल्यांदा इंटरॅक्शन होतंय. कारण लहानपणापासून कसं झालंय ना, की नेहमी थोडं-थोडं घाबरवलं गेलंय, की समाज जे आपल्यावर संस्कार. संस्कार करतं, तर त्याचा कुठे ना कुठे आपल्यामध्ये राहून जातं जेव्हा मोठं होतं तेव्हा. पण मला नेहमीच असं वाटायचं, कारण खूप लोक खूप चांगलेही आहेत. म्हणजे खूप जण जर तुम्ही त्यांच्याशी शांतपैकी बोलले जाल आणि खूपदा लोकांकडे असे प्रश्न असतात, "अरे, हे लोकं का मागतात किंवा का असं हे करतात?" तर मी त्याच्याबद्दल विचार करत होतो. तर जे हे बोलणारे लोकं आहेत, तर त्यांनी त्यांना कधी अपॉर्च्युनिटी दिली नाही. त्यांना कधी चान्स मिळाला नाही. म्हणजे जेही ट्रान्सजेंडर असतील त्यांना नेहमी डावललं गेलं. आणि मग त्यांच्याकडे तो एक पर्याय उरला, की कारण त्यांचं पण तर पोट आहे. त्यांना तुम्ही समाजात नाही ठेवलं, तर शेवटी ते झालं. त्यावर तुमचं काय मत आहे, की हे जे सगळं होतं किंवा हे लोकं जे बोलतात किंवा तुम्ही ह्या लोकांशी कसं तुम्ही अगेन्स्टमध्ये गेलात आणि कसं तुम्ही स्वतःचं स्थान निर्माण केलं? ॲक्चुअली तर सर्वात आधी तुझं खूप सारं अभिनंदन आणि असं करतात आमच्यात तसं, की एखाद्या तरुण पिढीच्या मुलाकडनं ट्रान्सजेंडर कम्युनिटीच्या लोकांसाठी एवढा विचार केला जातो, की तुम्हाला खरंच अपॉर्च्युनिटी नाही आहे म्हणून तुम्हाला भीक मागावी लागते. हे सत्य आहे. परंतु तुम्ही विचार करा, सनातन धर्मापासून किन्नरांचं अस्तित्व आहे. देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर हे देव योनीमध्ये आहेत. त्यांना सनातनामध्ये जागा आहेत. शिखंडी राजा होते महाभारतामध्ये. तुम्ही मोहिनी स्वरूप ऐकलं आहे कुंभच्या ज्यावेळेस समुद्रमंथन झालं त्यावेळेस कुंभासाठी तुम्ही मोहिनी स्वरूप घेतलंय भगवान श्री विष्णूंनी ते ऐकलंय. महाभारतामध्ये जेव्हा अज्ञातवासात असताना पांडवांनी जेव्हा अज्ञातवास घेतला होता, तेव्हा अर्जुन याने बृहन्नळेचं स्वरूप घेऊन नर्तकीचं रूप घेतलं होतं. ते उदाहरण आहे. तुम्ही शिवपुराणात जा, बृहत पुराणात जा, भागवत पुराणात जा, तुम्ही देवीच्या भागवतमध्ये जा, सगळ्या कुठल्याही शास्त्रामध्ये जा, कुठल्याही उपनिषदांमध्ये जा, तुम्हाला कुठे ना कुठे किन्नरांचा उल्लेख आढळून येईल. इव्हन तुम्ही पाली भाषेतल्या बुद्ध धम्म ग्रंथांमध्ये सुद्धा जा. महाकारुणिक कथांमध्ये वाचन करा. महामायांच्या प्रसूतीचा काळ वाचन करा. त्या सगळ्या काळांमध्ये किन्नरांचा उल्लेख आहे. जी व्यक्ती ऑलरेडी देवतुल्य आहे, त्या व्यक्तीला पुढे चालून काय केलं गेलं माहिती आहे तुम्हाला? की हळू ब्रिटिशांचा काळ आला. ब्रिटिशांच्या काळामध्ये या देवतुल्य व्यक्तींना हे समजलं, बाजूला केलं गेलं. पण त्याच्या अगोदर जे मुघल आले होते, त्या मुघलांनी पण किन्नरांना बाजूला ठेवलं. पण आपल्याच हिंदू सनातन धर्मातल्या लोकांनी किन्नर जे पूजा करायचे, जे देवाच्या जवळची लोकं होती, जी देवाशी पूजेशी रिलेटेड होती, त्या सगळ्या लोकांना आपल्याच धर्मातल्या लोकांनी दूर ठेवलं. मग मुघलांनी त्यांना जवळ केलं. म्हणून मग धर्म परिवर्तन झालं. पण ते मुस्लिम कम्युनिटीजला फॉलो करायला लागले, कारण त्यांना नमाजचा हक दिला गेला, त्यांना हजचा हक दिला गेला, त्यांना अधिकार दिले गेले. या सगळ्या गोष्टी त्या धर्मापासून मिळाल्या, मग ते तिकडे कन्व्हर्ट झाले आणि मग ते हळू कन्व्हर्ट झाल्यानंतर इंग्रजांनी तर फार 200 वर्षामध्ये इंग्रजांनी 1872च्या वेळी तर इंग्रजांनी त्यांना अ, वाळीत टाकलेली जमात तर करलं, पण दरोडेखोर आणि गुंड प्रवृत्तीची लोकं म्हणून त्यांना एक वेगळा दर्जा दिला गेला आणि त्यांना गावाच्या बाहेर स्थान दिलं गेलं. पुन्हा पुढे हळू छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्येही पुन्हा मुघलांना आपलं साम्राज्य प्रस्थापित करायचं होतं. त्यावेळीही या किन्नरांना त्यांच्या हरम्समध्ये ठेवलं गेलं होतं. सगळ्या गोष्टी सगळ्या इतिहासांमध्ये आहे, शास्त्रांमध्ये आहे. हळू जेव्हा किन्नरांचं अस्तित्व लोकांना समजायला लागलं, भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आम्ही तो स्ट्रगल करत राहिलो. कारण नो अपॉर्च्युनिटीज होत्या आमच्यासाठी. परंतु समानतेचा, बंधुतेचा, मानवतेचा हक्क संविधानामध्ये दिला गेला. त्याच हक्कांच्या आधारावरती 1993 मध्ये पहिल्यांदा आम्ही भारताचे नागरिक आहोत यासाठी आमची लढाई सुरू झाली. देन 2019 मध्ये मान्यता मिळाली. मग आधार कार्ड्स किंवा आमच्या जेंडर्सबद्दल माहिती मिळाली आणि आत्ता 2019 मध्ये तृतीयपंथी हक्क संरक्षण कायदा झाला. 2093 मध्ये लढाई सुरू झाली. 2093 ला आम्ही भारतीय झालो. 2004 ला आम्हाला लिंगाचे अधिकार मिळाले. 2019 मध्ये तृतीयपंथी हक्क संरक्षण कायदा आला आणि आम्हाला 2019 पासून आम्ही या भारताचे नागरिक पण आहोत आणि आम्हाला अधिकार आहेत, शिक्षणाचे अधिकार आहेत, हे आता कळायला लागलं. अगदी बरोबर.
खूप, खूप, खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. सो आता आम्ही एज्युकेशन घ्यायला लागलोय, सगळ्या गोष्टी घ्यायला लागलोय. पण तू या गोष्टी विसरून चालणार नाही किंवा लोकांनी या गोष्टी विसरू नको, की हे सगळ्या गोष्टी ज्या घडल्या आमच्यासोबत किंवा आमच्या समाजासोबत, याला कुठेतरी समाज जबाबदार आहे. कारण सुरुवात आमच्या घरांपासून झाली. घरामध्ये एखादा अशा पद्धतीचा मुलगा असेल आणि त्या मुलाला आई-वडील जरी आपलं मानत असतील, तरी समाजातली लोकं, "कीचा मुलगा असा आहे, त्याचा मुलगा असा आहे." म्हणून आई-वडील शेवटी फ्रस्ट्रेट होतात. घरातली बहीण-भावंडं फ्रस्ट्रेट होतात आणि शेवटी काय होतं, त्या मुलाला एकतर वैतागाने घर सोडून निघून जावं लागतं किंवा आई-वडील घरातून काढून देतात. आणि मग शेवटी त्याला आधार धरावा लागतो एखाद्या गुरूचा आणि गुरु-शिष्य परंपरा आमच्यामध्ये खूप छान पद्धतीने फॉलो केली जाते आणि त्या गुरु-शिष्य परंपरेमध्ये आम्हाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान दिलं जातं. जे आई-वडील आम्हाला जीव लावतात, तेच आमचे गुरु लोकं आम्हाला जीव लावतात. आणि मग आम्ही पुढे फॉरवर्ड काय केलं, की आम्ही हळू या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होत गेलो आणि सगळ्या या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होत असताना आम्ही आमच्या हक्क संरक्षण आणि आमच्या अधिकारांसाठी लढायला सुरुवात केली आणि तेव्हा कुठेतरी आता लोकांमध्ये मॅच्युरिटी ही आली, की तरुण पिढीची लोकं आम्हाला बहीण म्हणून स्वीकारतात, बायको म्हणून स्वीकारतात, आई म्हणून स्वीकारतात आणि आता लोकं हळू आमच्या जनरेशनबद्दल विचार करायला लागले. आता खूप सारे मेडिकल सायन्समुळे, खूप साऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समुळे आमच्याबद्दलचे जे गैरसमज होते, ते अशा पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांमधले दूर होत गेले. मी जेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आले होते 2019ला, त्यावेळी तर अगदीच म्हणजे किन्नर म्हणजे किंवा एखादा हिजडा म्हणजे लोकांसाठी तर म्हणजे शिवी होती. पण आज प्राउडली लोकं आईसाहेब म्हणून ओळखतात म्हटल्यानंतर बरेच जण ताईसाहेब बऱ्याच जणांना म्हणतात. कोणाला दीदी, कोणाला आई, कोणाला माऊली या नावांनी सगळेजण ओळखतात. बिकॉज आत्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना हे कळायला लागलं, की येस आमचं पण काहीतरी अस्तित्व आहे. अगदी बरोबर. आणि ते आपण बघतो ना, जे बाहेरचे जे अ, राष्ट्र असतील त्यांच्यात नाहीये तसं. म्हणजे जे ट्रान्सजेंडर कम्युनिटी असते, अशी लोकांकडून मागून नाही खात आहे, स्वतःच्या हक्काचं खातायत. हो, कारण तिथे त्यांना ते अधिकार आहेत. तर जे तिथे त्यांना ते हक दर्जा दिला गेलाय त्यांना. सपोज त्यांना दर्जा जरी दिला गेलेला असला, तरी पण तुम्ही एक गोष्टीचा विचार केला, आपल्या भारतामध्ये काय झालंय माहिती आहे का? मी जाणून-बुजून आपल्या भारतामध्ये म्हणते, की जे जुन्या काळापासून संस्कार दिले गेले ना, "वो बच्चों को उठा के लेके जाएंगे, वो दारू पीने वाले हैं, वो ऐसा करने वाले हैं, वो चोर लोग हैं, वो ऐसा करते हैं." ही जी गोष्ट आहे ना, ही मुलांच्या मनावर बिंबवली गेली. मी स्वतः आता अजूनही हे चाललंय. महाकुंभमध्ये मी स्वतः शिवालय पार्क झालेला आहे. त्या शिवालय पार्कमध्ये जेव्हा प्रयागराजमध्ये मी गेले, तेव्हा प्रयागराजमध्ये मी तिथून जात असताना मी सरळ-सरळ ती गोष्ट पाहिली, की एक बाई त्या लहान मुलाला म्हणते, की "उधर मत जाओ, तो उठा के लेके जाएंगे." "का? क्यों उठा के लेके जाएंगे? आम्ही काही पोरं चोरणार आहे, पोरधरी आहे का?" अरे, आमचं स्वतःचं एक स्टेटस आहे. आमचं स्वतःचं वेगळं करियर आहे. आमचं एज्युकेशन आहे. तुम्ही आम्हाला माना नका मानू, पण आम्ही आमच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आजपर्यंत लढतोच आहे की, झगडतोच आहे की. आणि खूप जे म्हणतात ना, येस आम्ही जेंडर इक्वॅलिटी वगैरे अशा गोष्टी करतो. काही नाही हां, फक्त दाखवायच्या गोष्टी असतात. त्यांचं म्हणणं असतं ना, की हां, आम्ही तुम्हाला मानायला तयार आहोत. अरे हां, ठीक आहे, ठीक आहे. चला तुम्ही वंशाचा विचार करणारी लोकं आहेत. पण बरेच असे आहेत, की निपुत्रिक आहेत. स्त्रिया पण आणि पुरुष पण. मग आम्ही निपुत्रिक आहे म्हणून आमच्याशी लग्न केलं जात नाही. अशा सगळ्या गोष्टी गमज्या मारणाऱ्या लोकांनी, ज्या निपुत्रिक स्त्रिया असतात त्यांना तुम्ही काही किन्नर म्हणता का? जे निपुत्रिक पुरुष असतात त्यांना तुम्ही नामर्द म्हणून तरी पण त्यांना पुरुष जातीमध्येच ठेवतात ना तुम्ही. मग आम्हाला तुमच्यामध्ये सामावून तर घ्या. तुम्ही आम्हाला तुमच्यामध्ये सामावून घेतलं तर ठीक आहे. एक वेळ चला मी मान्य करते. चला एक वेळ तुम्ही बायको म्हणून नाही स्वीकारलं. बहीण म्हणून घरी घेऊन जा. ज्याला बहीण नसेल त्याने आमच्यासारख्या एखाद्या किन्नराला घरामध्ये बहीण म्हणून सांभाळा. करून द्या तिच्याकडून रक्षाबंधन करून द्या तिचं चांगलं. शिकवा तिला. ठीक आहे चला ज्याला आई नाहीये त्याने आई म्हणून घरी घेऊन जा. आम्ही आईसारखा जीव लावू की. कामवाली म्हणून तरी घरी घेऊन जायची तुमच्यामध्ये ताकद असली पाहिजे ना. कारण तुमच्यावर जो जुन्या सनातन काळापासून किन्नरांचा उद्देश होता ना, तो समजून घेण्याचा अजूनपर्यंत तो भागच आलेला नाही डोक्यामध्ये. हळू तुम्ही आता ह्या काही 400-500 वर्षामध्ये ज्या घटना घडल्या ना, त्या घटनांमधून तुम्ही काय केलं आई-वडिलांनी सांगितलं, "वो उठा के लेके जाते हैं, वो दारुडे है, वो बेवडे." अरे सिग्नलवर काही सेकंदांचा जो पिक्चर पाहता तुम्ही, की ज्याच्यामध्ये शिव्या दिल्या जातात, साड्या वर केल्या जातात किंवा गलिच्छ भाषेमध्ये बोललं जातात.
त्या सगळ्या गोष्टींमागचं त्यांचं ते फ्रस्ट्रेशन, त्यांचं ते टेन्शन, त्यांच्याकडे असलेली ती तळमळ कधी जाणून घेतली का? तुम्ही कोणी भांडत असताना त्यांना शांतपणे विचारलं का, "दीदी नेमकं काय झालंय? तुम्ही काय एवढं चिडलाय?" तुम्ही उलट म्हणता, "ये हिजडे ऐसे ही होते." अरे कैसे होते? आम्ही काय आकाशातून पडलोय? आम्ही पण आमच्या आई पोटून जन्म घेतलाय ना, जसा तुम्ही घेतलाय. आमच्या वेळी काय असं वेगळं आई नव्हते आले ना. आमच्या वेळी पण जनरल आई होते ना तुमच्यासारखे. आम्ही पण एक्स-वाय, एक्स-एक्स फॅक्टर आणि एक्स-वाय फॅक्टर आणि या सगळ्या गोष्टींमधूनच आम्ही जन्म घेतलाय ना. मग तुम्ही विचार करा, की तुम्ही जर तुमच्या मुलांना हे तेव्हापासून संस्कार देत गेले, तर कशाला ते आम्हाला देव म्हणतील? कशाला ते आम्हाला त्या श्रेणीत ठेवतील? कशाला ते दीदी, बहीण, बायको, मैत्रीण हे करतील? तुम्ही माणूस म्हणून सुद्धा आम्हाला समजत नाही. अजूनही मी खूप साऱ्या कमेंट्स मला खूप जण पाठवतात, की बघा ना, किन्नरांबद्दल असं बोलतात, बघा ना, तसं बोलतात. ठीक आहे ना, तुमच्यामध्ये सगळे पुरुष सारखे आहेत का? नाही. तुमच्यामध्ये सगळ्या स्त्रिया सारख्या आहेत का? नाही. कारण खूप पुरुष आहेत, की जे बलात्कारी आहेत, खुनी आहेत, दरोडेखोर आहेत. काही जण खूप मोठे ऑफिसर आहेत, काही जण खूप छान गायक आहेत, काही जण सगळ्या कॅटेगरी आहेत ना पुरुषांमध्ये. स्त्रियांमध्ये काही जण असतील वैश्य व्यवसाय करणाऱ्या, काही जण आर्टिस्ट असतील, काही जण काय करणारे असतील, काही जण असतील परित्यक्त्या. त्यांच्यामध्ये पण कॅटेगरीज आहेत ना. मग आमच्यामध्ये कॅटेगरीज नसू शकतात का? सगळं हिजडे सेमच कसं काय असू शकतात? आमच्यामध्ये पण एखादा अडाणी असू शकतो. आमच्यामध्ये एखादा अशिक्षित असल्यामुळे त्याला 4 गोष्टींचं ज्ञान नसेल. आमच्यामध्ये पण काही असतील, की ज्याला नाही नाचता कुदता येत असेल. आमच्यामध्ये असेल काही, की ज्याला नसेल गाता येत. आमच्यामध्ये असतील काही, की ज्यांना फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी दारूचा आधार घ्यावा लागत असेल. आमच्यामध्ये असतील काही, की ज्यांना स्वतःचं पोट भरण्यासाठी ₹200-500 कमवण्यासाठी त्यांना ती तळमळ करावी लागत असेल. ह्या गोष्टींचा विचार का नाही? माणसांमध्ये बलात्कारी पुरुष असतील, तर ते तुमचे माणसंच आहेत. ते मर्द आहे. बायकांमध्ये निपुत्रिक जरी असल्या किंवा बायकांमध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही व्यवसायामध्ये जरी स्त्री असल्या, खांद्याला खांदा लावून बोलायच्या गोष्टी करतात आणि ते असलं तरी पण आजही डावरीच्या केसेस होतातच ना. डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस होतातच ना. आता मग बरेच जण म्हणतील, की हां, मग आता बायका पण ड्रममध्ये टाकायला लागल्या. अरे फ्रस्ट्रेशन, बायकांचं फ्रस्ट्रेशन आत्ताशी बाहेर निघतंय. आमच्यासारख्यांचं तर अजून निघालंच नाहीये. म्हणजे ह्या गोष्टींचा तुम्ही विचार तरी करा ना तर आम्हाला कुठेतरी जगण्याचा अधिकार. आता आम्ही चाललंय वाहत्या गंगेमध्ये हात धुण्याचं काम चाललंय आमचं, की आम्हाला म्हटलं जातं तुम्हाला हे आहे, तुम्हाला ते आहे. हिजडा म्हटलं किंवा आम्हाला कुठल्याही पद्धतीने तुम्ही डॉमिनेट केलं, तरीही ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट, नालसा जजमेंट 2019 नुसार गुन्हा दाखल होण्याची तरतूद आहे. बऱ्याच पोलीस ऑफिसर्सला बऱ्याच पोलीस स्टेशन्समध्ये पी-आयजला सुद्धा एस-पीजला किंवा ए-सी-पीजला, डी-वाय-एस-पीजला, पी-आयजला, हवालदारला, अंमलदारला या गोष्टी माहितीच नाहीये त्यांना. ते म्हणतात, "हो, हिजड्यांचा असं पण कायदा आहे." म्हणजे इतकं आम्हाला दुर्लक्षित ठेवलं गेलं होतं. आता कुठेतरी बघा तुम्ही वारीत पण किन्नर आहेत. अध्यात्मात सगळीकडे किन्नर आहेत. देवधर्मात सगळीकडे किन्नर आहेत. बायका म्हणून किन्नर आहेत, बहिणी म्हणून किन्नर आहेत, आया म्हणून पण किन्नर आहेत. उदाहरण आईसाहेब समोर. बरोबर. असू शकतं तुम्ही आम्हाला आमच्या अस्तित्वाची लढाई लढायला साथ तर द्या. आमचं अस्तित्व आम्ही आपलं सिद्ध करून टाकू. खूप सुंदर प्रकारे तुम्ही सांगितलंय आणि त्यावरून मला हेही विचारायचं होतं, की आपल्या इथे असं बोललं जातं, की जेही किन्नर समाज असतो त्यातला आपण आशीर्वाद किंवा त्यांचा श्रापही हा खूप लवकर लागतो. म्हणजे देवाचं त्यांच्यावर एक वरदान आहे आणि मग त्याच्यामागचं हे काय म्हणते की गोष्ट काय आहे? इतिहास काय आहे? आणि असं खरंच आहे का? सगळ्यांना हा इतिहास किंवा सगळ्यांना ही स्टोरी माहिती आहे, की रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्रजी जेव्हा वनवासाला गेले, त्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितले, की "सभी नर-नारी अपने घर चले जाएँ." त्यावेळेस किन्नर तिथंच उभे राहिले. 14 वर्ष वाट पाहिली प्रभू श्री रामचंद्रांची आणि 14 वर्षानंतर जेव्हा प्रभू श्री रामचंद्र आले, तर त्यांना तिथे पाहून विचारलं. तेव्हा त्यांनी त्यांचं दुःख सांगितलं, की "तुम्ही फक्त नर जायला सांगितलं प्रभू." त्यावेळी खुश होऊन 14 वर्ष माझी वाट पाहिली म्हणून प्रभू श्री रामचंद्रांनी तुम्ही मंगलमुखी व्हाल अशी आशीर्वादित केलं आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं, की एक दिवस तुमचं राज्य येईल आणि तो आशीर्वाद रामायणापासून लोकांना माहिती आहे. शिखंडी नसते ना, तर महाभारत संपलंच नसतं. कारण त्यावेळी शिखंडी हे किन्नर राजा होते. राज्य तर होतंच ना महाभारतात शिखंडीचं. हं. मग तिथून आधार आहे. तुम्ही ब्रह्मपुराणामध्ये काही वाचन करा. सुश्रुत संहितेमध्ये वाचन करा. महाकारुणिक कथांमध्ये वाचन करा.
शिवपुराणामध्ये करा, देवी भागवतामध्ये करा, दुर्गा सप्तशतीमध्ये करा, सगळीकडे किन्नरांना देवस्थान दिलेलं आहे. त्यामुळे प्रभू श्री रामचंद्रांच्या आशीर्वादाने आम्ही जे बोलतो, जे मनापासून बोलतो, एखाद्याला मनापासून जे आशीर्वादित करतो, आम्हाला मंगलमुखी म्हटलं गेलंय. चांगल्या मंगळवाणीचं. म्हणून आम्ही कोणाला आशीर्वाद दिला तर तो फलित होतो. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.